आपल्याला प्रेम मिळतं, मिळत नाही असं नाही, मिळतं आपल्याला प्रेम, पण त्या प्रेमामध्ये काहीतरी स्वार्थ दडलेला असतो, काहीतरी लाभाची अपेक्षा असते. पण आई जे प्रेम करते ना, तिच्या ठिकाणी कसलाही स्वार्थ नसतो, कसल्याही लाभाची इच्छा तिच्या अंतःकरणामध्ये नसते. निस्वार्थपणे ती आपल्या मुलावर प्रेम करते. किती प्रेम करते जर बारकाईने आपण चिंतन केलं ना, एवढे उपकार असतात आई वडिलांचे आपल्यावरती. जेव्हा आपण एखाद्या शहरामध्ये, नवीन शहरामध्ये जर आपण गेलो आणि मुक्कामाची वेळ पडली आणि तिथे जर राहण्याची व्यवस्था नसेल, आपण माणसाच्या हातपाय पडतोय, दादा एक दिवस मुक्कामाची माझी व्यवस्था करा हो. एखादा माणूस आपल्या मदतीला धावावा, त्याने आपल्याला एक दिवस राहण्याची व्यवस्था करावी. त्या बदल्यात आपण त्याला पैसेही देतो, त्या रूमचं भाडं देतो, पण त्याचे उपकार मानतो आपण. पैसे घेऊन का होईना आपण एक दिवस राहण्याची माझी व्यवस्था केली. कालांतराने ते शहरात गेल्यानंतर आपल्याला तो माणूस आठवतो, अरे याच शहरामध्ये जेव्हा मला राहण्याची व्यवस्था नव्हती, तेव्हा एक देव माणूस मला भेटला, त्याने मला एक दिवस राहायला त्याची रूम दिली. विचार करू शकतो आपण की अरे एक दिवस राहण्यासाठी रूम देणारा माणूस जर आपल्यासाठी देव माणूस ठरत असेल, तर जगात पाय ठेवायच्या अगोदर जिने आपल्या उदरात आपल्याला राहण्याची जागा दिली, ती आई सुद्धा आपल्याला देवच असले पाहिजे, देवच असले पाहिजे. ते उपकार आहेत तिचे. एरवी आपण जर विचार केला बारकाईने, आपल्या शरीरामध्ये जर एक 50 ग्रॅमची जरी कुठे गाठ झाली ना, तर ती आपल्याला काढून टाकावी लागते. आपण ऑपरेशन करून ती गाठ काढून टाकतो. पण अगदी 2-2.5 किलो 3 किलोचा जो गोळा 9 महिने 9 दिवस ती आई आपल्या उदरात वागवती. काय त्रास होत असतील बघा. आजही आपण पाहतो की एखादी गरोदर स्त्री जर असेल तर तिला श्वास घ्यायला त्रास होतो, तिला चालायला उठायला बसायला दम लागतो. का तिला श्वास घ्यायला त्रास होतोय? डॉक्टरांना जर आपण विचारलं ना, वैज्ञानिकांना विचारलं, तर ते सांगतील आपल्याला की त्या आईला श्वास घ्यायला त्रास होतोय कारण ती जो श्वास घेतीये ना, त्यातला अर्धा श्वास ती आपल्या गर्भाला पोहोचत करत असते, म्हणून तिला श्वास घ्यायला त्रास होतोय, तिला दम लागतोय. अनेक प्रकारचे उपकार, आईचे उपकार जर सांगायला गेलं ना, समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला, आकाशाची लेखणी केली, तरी सुद्धा आईचे उपकार कुणीही सांगू शकणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार 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 नाही. बराबर कोई नहीं, मेरे माँ के बराबर कोई नहीं.
मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरे माँ के बराबर कोई नहीं। उपकार आपल्या बाळावरती करते ना, तेवढे उपकार जगात कुणीही करू शकत नाही कड्या। 9 महिने 9 दिवस ती आई आपल्या उदरामध्ये वागवतीये आणि ज्या वेळेला प्रसूती काळ जवळ येतो ना, एखाद्या वेळेला पूर्वीच्या काळामध्ये अनेक वेळा महिला प्रसूती काळामध्ये मृत्युमुखी पडायच्या। जेव्हा सुविधा नव्हत्या, दवाखाने जवळ नसायचे, रस्त्याची सुविधा नव्हती, वाहनाची सुविधा नव्हती, अनेक आईला त्या वेळेला नावच असं आहे बघा, बाळांत म्हणतो ना आपण, एक तर बाळ नाही तर अंत। कित्येक आईला आपला प्राण सुद्धा गमवावा लागतो त्या वेळेला। परिस्थिती कधी कधी अशी होते, दवाखान्यामध्ये त्या स्त्रीला जेव्हा ऍडमिट केल्या जात आहे, कधी कधी बाळ आडवं येतं, डॉक्टरांचाही नाविलाज होतो। काय करावं आता? डॉक्टर त्या बाईच्या मालकाला बोलवतात, पाटील वेळ फार कमी आहे, परिस्थिती खूप गंभीर आहे, बाळ आडवं आलेलं आहे, नॉर्मल डिलिव्हरी एकालाच त्या ठिकाणी मी वाचू शकतोय। एकतर बाळ पाहिजे असेल तर आईचा जीव जाऊ शकतो, आणि आई जिवंत असावी वाटत असेल तर बाळाचे तुकडे करून बाहेर काढावे लागतात, अशी परिस्थिती ओढवते कधी। त्या वेळेला त्या बापाला विचारलं जातंय, वेळ कमी असल्यामुळे तो बाप पटकन निर्णय देतो, डॉक्टर बाळ गेलं तरी चालेल पण माझी पत्नी जगली पाहिजे। त्या बापाचाही काही दोष नसतो तिथे, कारण परिस्थिती तशी असते। पण त्याही वेळेला त्याही परिस्थितीमध्ये जर त्या डॉक्टरांनी त्या आईला विचारलं ना, ताई काय करू, अहो खूप मोठं धर्म संकट आहे माझ्यावरती, दोघातून एकालाच त्या ठिकाणी मी वाचू शकतोय, तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना तर बाळाचे तुकडे करून काढावे लागतात, बाळ जर जिवंत राहावं असं वाटत असेल तर तुमचा प्राण जातोय, काय करू काही कळत नाहीये मला। त्यावेळेला ती आई सांगत असते, हात जोडते, डॉक्टर ऐकाल का हो माझं, मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, अहो मी मेले तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे। जी आपल्या बाळासाठी मरायला सुद्धा तयार होते ना, ती फक्त जगात आपली आई असते पहा, फक्त आई असते। आई जेवढं प्रेम आपल्या मुलावर करते ना, तेवढं या जगात कुणीच करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही। आणि बघा, मातृत्व भगवान परमात्म्याची ही काय लीला आहे, ती ममता फक्त माणसांमध्येच आहे असंही नाहीये। जे प्राणी पक्षी आपण पाहतो ना, त्यांच्यामध्ये सुद्धा ते प्रेम असं ठाचून भरलेले पहा, ती ममता ठाचून भरलेली आहे। एखादी पक्षीने जेव्हा एखादं घरटं बनवते ना, माणसं विटा मातीचं घर बनवतील यात काही नवल नाही, आपल्याकडे ती बुद्धी असते, हात पाय आहेत, डोका आहे मेंदू चालवायला, पण जे पक्षी असतात ना त्यांना फक्त बोलताच येत नाही, बाकी सगळं कळतं त्यांना। एखाद्या पक्षिणीला जर आपल्या पिलांना राहण्यासाठी घर बनवायचं असेल ना, एक एक काडी ती आपल्या चोचेमध्ये जमा करते, एवढं सुंदर ते घरटं बनवते, एवढं सुंदर घरटं, कितीही सोसाट्याचा वारा येऊ द्या ते घरटं तुटत नाही, किंवा कितीही दोधारी पाऊस येऊ द्या त्या घरट्यात एक थेंबही पाण्याचा जाणार नाही, असं गोड असं घरटं तिने बांधलेलं असतं। तिने बांधला घराट, दिला विसावा निवारा, तिने बांधला घराट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली, विको द्या थोडा, भरविला मुखी चारा, ओढ रक्ताला लागली, लागे काहुर
सुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया माय मंदिर हालले बारीक वाजवा बारीक माय मंदिर हालले लागे कळस फुटाया माय मंदिर हालले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षिणे जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिणे जाई पिलाना भेटाया आभाळानं बोलाविल ओढ रक्ताला लागली आभाळानं बोलाविल ओढ रक्ताला लागली काळजाच्या पणतीत प्राणज्योत शहरली काळजाच्या पणतीत प्राणज्योत शहरली येता जवळ घटिका येता जवळ घटिका लागे चाहुल सुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया ती आई आपल्या मुलांना लहानाचं मोठं करत असताना अनेक प्रकारचे त्रासही सहन करते पहा एखाद्या वेळेला त्या मुलांच्या डोक्यावरच बापाचं छत्र जेव्हा हरवतं ना जगण्याची इच्छा राहत नाही तिला पण तरी सुद्धा तिला काही क्षणासाठी असं वाटत असेल गड्या आता आपलं सौभाग्यच राहिलेलं नाहीये आपण आता कुणासाठी जगावं जगण्याची इच्छा उरत नाही पण जेव्हा ती आपल्या छोट्या छोट्या बाळांकडे पाहते ना डोंगरा एवढं दुःख असतं पण तेही दुःख तिला गटागटा गिळून छातीवरती मोठा दगड ठेवून तिला पुन्हा जगावं लागतं विचार करते ती या लेकरांच्या डोक्यावर बापाचं छत्र नाहीये मला मरून चालणार नाही मला जगावं लागणार आहे अनेक प्रकारचे त्रास ती आई सहन करते
अनेक प्रकारचा त्रास होतो, कष्ट करावी लागतात, पण जगते ती आई, समाजाशी झगडते ती आई आणि त्या लेकरांना लहानाचं मोठं करते. आणि जेव्हा ती लेकरं लहानाची मोठी होतात ना, शिकून मोठी होतात, चांगल्या हुद्द्यावर नोकरीला लागतात, पण एखाद्या वेळेला दुर्दैव असतं पाहते आईचं, की ते लेकरं आपल्या आईने केलेले कष्ट ते लेकरं विसरून जातात. हे त्या आईचं खूप मोठं दुर्दैव असतं. मोठ्या हुद्द्यावर दुसऱ्या शहरामध्ये राहायला गेलेली ती मुलं, ज्या वेळेला आई म्हातारी होते त्यावेळेला त्या आईचीही त्या मुलांना लाज वाटते. पहा, बऱ्याचदा असं होतं. आजही समाजामध्ये फिरत असताना रोज एका गावाला फिरण्याचा योग येतो. आजही कित्येक कुटुंब असे आम्ही पाहतोय की जिथे मुलं आज आई बापाला बोलत नाहीयेत. ती म्हातारी आई आमच्या जवळ येते, ताई तुम्ही आज कीर्तनातून सांगा बरं का, 10 वर्ष झाले हो, माझा मुलगा मला बोलत नाहीये. डोळ्यातून अश्रू वाहतात त्या आईच्या, रडते ती आई. शिकून सवरून तिने मोठं केलेलं असतं, कसलीही अपेक्षा नसते त्या आईला त्याच्याकडून. त्याने पगार झाल्यानंतर माझ्याकडे पैसा आणून द्यावा असं ती आई कधीच म्हणत नाही. पण तिची एकच इच्छा असते की माझ्या मुलाने कामावरून आला, ड्युटीवरून आला, शेतातून आला ना, किमान मला म्हणावं तरी, आई तू जेवलीस का ग, आई तुझी तब्येत तर बरी आहे ना, तुझ्या गोळ्या तर संपल्या नाही ना. एवढं जरी विचारलं ना त्या मुलाने, त्या आईला आणखी काही कशाची गरज नसते. अनेक प्रकारचे कष्ट करते ती आई. कडकड कडकड त्या उन्हात, रख रख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, ती आई जेव्हा कष्ट करून त्या मुलाला लहानाचं मोठं करते, कसलीही अपेक्षा नसते, तिची फक्त एकच इच्छा असते, पगार झाला माझ्या मुलाने माझ्याकडे पैसा आणून द्यावा, कधी अपेक्षा नसते. एखाद्या सणाला त्याने मला नवीन लुगडं घ्यावं, नवीन साडी घ्यावी, अपेक्षा ठेवत नाही ती आई. फक्त तिला एक अपेक्षा असते की माझ्या मुलाने मला म्हणावं की आई नभीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छाये खाली उभ आयुष्य जगेल, आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेल. आई माझी
मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. असते ना तोपर्यंत आपलं लेकीचं माहेरच तोपर्यंत जिवंत असतं गड्या, की जोपर्यंत त्या माहेरातली आई जिवंत आहे. आपल्यासाठी माहेर म्हणजे एक पवित्र मंदिर आहे आणि त्या मंदिरातली देवता म्हणजे ही आपली आई असते. त्या मंदिरातली देवता जोपर्यंत जिवंत आहे, अर्थात आपली आई जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत माहेराला जाण्याची ओढ काही वेगळी असते आपल्या अंतःकरणामध्ये. ज्या दिवशी त्या मंदिरातली आई नाहीशी होईल, त्या दिवशी मात्र आपल्याही अंतःकरणातली ती ओढ कमी होते. आपण विचार करतो की अरे विझला हो नंदा दीप, कशी जावो मी मंदिरी. विझला हो नंदा दीप, कशी जावो मी मंदिरी. सावळी हो माझी आई, सावळी हो माझी आई, मला किती हो प्रेम देई. सावळी हो माझी आई, मला किती हो प्रेम देई. विझला हो नंदा दीप, कशी जावो मी मंदिरी. विझला हो नंदा दीप, कशी जावो मी मंदिरी. विझला हो आईची किंमत, जीवनामध्ये आपल्या आईची किंमत आपल्यासाठी काय आहे ते ज्याचे आई वडील जिवंत असतात ना, त्याला ती किंमत कळते. पहा, एखाद्या वेळेला जोपर्यंत आई वडील जिवंत असतात, थोडा बेस कमी करा माझा, आई वडील जिवंत असतात तोपर्यंत एखाद्या वेळेला ती किंमत आपल्याला कळत नाही. खरी किंमत त्या दिवशी कळते आपल्याला की ज्या दिवशी आपली आई निघून जाते. ती व्यक्ती कुणीही असो, जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत असते तोपर्यंत एखाद्या वेळेला तिची किंमत आपल्याला कळत नाही. ज्या दिवशी ती व्यक्ती आपल्या जीवनातून निघून जाते ना, त्या दिवशी खरी कळते किंमत आपल्याला, की काय किंमत होती त्या व्यक्तीची आपल्या जीवनामध्ये. ज्याची आई गेली असेल ना, त्याला खऱ्या अर्थाने आईची किंमत विचारा. ज्याचे वडील गेले असतील त्याला खऱ्या अर्थाने त्या वडिलाची किंमत विचार. तो सांगू शकेल गड्या जीवनामध्ये आई वडील किती महत्वाचे असतात. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण वागविल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. हो, कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण वागविल तुझ्या या बाळाला. नऊ महिने 9 दिवसाची ग वारी अशी केलीस तू. संकट तुझला आले असता पदरामध्ये नेलीस तू. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. हो, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. हो,
कोण बघविल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला हो, कोण वागविल तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडल तुझ्या या गोष्टीला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल तुझ्या या गोष्टीला. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, कोण बघविल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण बघविल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला. जोपर्यंत आई वडील जिवंत असतात तोपर्यंत आपलंही माहेर जिवंत असतं गड्या. असतात नंतर भाऊ आहेत, भाऊजया आहेत, सगळे नाते जिथल्या तिथं असतात, पण ते प्रेम, जे प्रेम आपली आई आपल्याला देते ना, ते प्रेम पुन्हा कुणाकडूनही मिळू शकत नाही. आज नारदजी सांगतायत की माझी आई त्या ठिकाणी जगात फक्त माझी आईच माझा आधार होती. ती माझी आई त्या ठिकाणी मला सोडून गेली. मला खूप दुःख झालं, मी खूप रडलो म्हणे त्यावेळेला.